भरपूर चेंडू चांगला पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडंसं फ्लाय झाला. अगदी उंची घेणारा चेंडू आपण पाहिला. सरप्राईज करत असताना फलंदाज अनिकेत मोकलला आणि हा पहिला चेंडू यावेळेस आपण पाहिला. आता डॉट. सुरुवात चांगली पाहायला मिळते गंगाधर इंगोलेची. 5 षटकांचा स्पेल आपल्याला पाहायला मिळेल आणि या 5 षटकांमध्ये हे पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. यावेळेस टप्प्याचा बॉल ऑन साईडला. फटका चांगला आहे अनिकेत मोकलच्या बॅटमधून. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळताय 6. गगनाला गवस निघालणारा हा जबरदस्त तडाखा षटकार. पहिला चेंडू डॉट आला आणि गंगाधर इंगोलेचं स्वागत केलं. मी तर म्हणेन षटकाराने अनिकेत मोकलने. 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत मोकल आणि अनिकेत मोकल. स्ट्रायकिंगला आपण पाहतो फलंदाज अनिकेत मोकल. षटकार ज्याने ठोकलाय अत्यंत चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मधुशांमध्ये स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा बाची कडा परंतु झेल ड्रॉप. काय घडलंय मैदानामध्ये विजय जाधवने झेल ड्रॉप केलाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर फर्स्ट नाही तर सेकंड अटॅम्प मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वरुण होता. अगदी बॅकअप करत असताना वरुणला देखील झेल घेण्यासाठी संधी होती परंतु ती मात्र त्याने गमावली आहे. अनिकेत मोकल सारखा फलंदाज ज्याने पनवेलच्या नगरीमध्ये आपण पाहिलं तर शतक ज्याच्या नावावरती आहे असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु मिस टायमिंग. अक्षरशः यावेळेस हा बॉल खेळण्यासाठी भाग पडलाय आणि जाळ्यामध्ये अडकवलं गेले फलंदाज अनिकेत मोकलला. धक्का क्रमांक पहिला लागत असताना यावेळेस टीम मध्ये आपण पाहिलं तर मुंब्रा बॉईज संघाला अनिकेत मोकल बॅक टू द पॅव्हलियन. पहिले षटक आणि गंगाधर इंगोलेने आपण पाहिलं तर अत्यंत लाजवाब कमबॅक केलंय. पहिल्या चेंडू डॉट आला त्यानंतर षटकार त्यानंतर डॉट बॉल आणि पुन्हा एकदा विकेट. म्हणजे एकंदरीत कमबॅक करत असताना षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला 1-6 अशी धाबत संख्या धाव फलकावरती. पूर्वार्ध तुम्ही पाहतात आजच्या रात्रीमध्ये सेकंड राऊंडची सेकंड मॅच. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर यावेळेस इथे एक सिंगल येईल डिक्लेअर झोन. एक सामना एका धावेच्या मदतीने गंगाधर इंगोलेच्या विरोधात आपण पाहिलं तर 7 धावा इथे बनवल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना मुंब्रा बॉईज मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 74 धावांचं टार्गेट असताना ते धावा चेस केल्या गेल्या. राहुल 11 शहापूर हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि चालू सामन्यातील विजेता संघ तिसऱ्या फेरीमध्ये कोणता दाखल होईल त्या संघासमोर मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीतील तो शेवटचा सामना असेल परंतु सेकंड राऊंडची सेकंड मॅचचा अनुभव इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आनंद घेत असताना भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आहेत. अगदी आपण पाहिलं तर व्यासपीठाच्या डाव्या बाजूला व्यासपीठाच्या उजव्या बाजूला देखील जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. ही ओळख धर्मवीर चषक 2022ची सातत्याने आपण पाहतो. हे सातत्य टिकवलं जात आहे आदरणीय विजयभाई भगत यांच्या माध्यमातून. बाची कडा चेंडू मात्र ट्रॅव्हल्स झालाय. अगदी विजय जाधवच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. एकदा इथे मिळते षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय गंगाधर इंगोलेचं आणि पहिलं षटक कंप्लीट होत असताना संघाची धाबत संख्या धाव फलकावरती 8 धावा. 8 धावा धाव फलकामध्ये षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. थोडंसं सामना स्पीडअप करायचं. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर क्षेत्ररक्षण करत असताना जीत स्पोर्ट्स नेरवली संघ आपण पाहतोय. मुंब्रा बॉईज संघाच्या अगेन्स्ट त्या संघाला विनंती करून आपण वेळ मात्र कमी घ्यायचा जेणेकरून 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. ही सातत्याने प्रत्येक संघासाठी ही अत्यंत महत्वाची सूचना असते. पूर्वार्ध आपण पाहतोय पुन्हा एकदा पंकज पालन षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. उंचपुरा गोलंदाज आहे आणि यावेळेस मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 18 धावा मागच्या मॅच मध्ये ज्याने खर्च केला होता असा हा गोलंदाज पंकज पालन. परंतु या मॅच मध्ये त्याला महत्वाचा कमबॅक करावा लागेल. गोलंदाज तयार. लेफ्ट हँडेड बॅट्समन पापा
यावेळेस सलाम द कार्पेट क्षेत्ररक्षक शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं तर एकच धाव इथे मिळते. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय डॉट बॉल, एकही धाव इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक सजवलंय. लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी आपण पाहिलं तर जाळं विणलं गेलंय अगदी कव्हरला. ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक येतात. एलिव्हेशन नाहीये, कदाचित मिस टायमिंग होईल आणि यावेळेस फलंदाजाला परतावा लागेल. पापा बॅक टू द पॅव्हलियन. वन मोर विकेट डाऊन. बुमरा बॉयज टीमला लागणारा हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. 2 धक्के दिले. त्यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गंगाधर इंगोलेने चांगली गोलंदाजी केली. 8 धावा त्याने खर्च केला. एक षटकार जरी ठोकला परंतु कमबॅक काय लाजबाब होतं. यापेक्षा चांगलं कमबॅक गोलंदाजाकडे काय असू शकतं. शेवटच्या अंतिम 4 बॉलवरती 2 धावा त्यांनी खर्च केला. एक विकेटचं पतन त्यांनी केलं. परंतु पंकज पालनचा विचार केला ना तर पहिला चेंडू डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट प्रस्थापित करत असताना पापाला मात्र परतावा लागतंय. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज बाद झालेत. सुशांत मोकल आणि त्याच्या साथीनं देव मात्रे. यावेळेस आपण पाहतो अलंग कार्पेट चेंडू सरळ चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. एकच धाव इथे मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकते 9 या आकड्यावरती. चांगलं षटक राहिले. धाबा कमी आपल्याला पाहायला मिळतात. पंकजच्या पालनने मात्र हे षटक अप्रतिम राहिले. स्ट्राईकिंगला मात्र बास्टमन देव मात्रे ऑन अ स्ट्राईक. पहिले सत्र हे पूर्वार्ध पहिली इनिंग आपण पाहतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. एकच धाव एकापेक्षा मात्र काही नाहीये जेणेकरून चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 100% कमिटमेंट 100% योगदान का असणं हे यावेळेस दाखवत असणं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेपेक्षा महत्वाचं या फटक्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळत नाहीये. कव्हरच्या दिशेने चेंडू अगदी हवेमध्ये आपण पाहतो. इनफिल्डला भेदून चेंडू चालला होता परंतु क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत सुशांत मोकलला 2 धावा मिळतात. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते. संत वाहते इंद्रायणीच्या पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आपण अनिकेत मोकलच्या बॅटमधून पाहिला परंतु त्याला अपयश आलं. अगदी गंगाधर इंगोलेने त्याला जाल्यामध्ये अडकवलं. तो फटका खेळण्यासाठी भाग पाडला आणि जलबादच्या रूपानं तो बाद झाला. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज पंकज पालन. लाईन चांगली आहे. बाची कडा शॉर्ट फाईन मध्ये आपण पाहतो. चेंडू ट्रॅव्हल होत आहे. मुन्ना पठाण सर आम्हाला सांगत असताना एक धाव इथे मिळेल. डिक्लेअर झोन आणि डी झोन मधून मात्र एक धाव येत असताना 13 धावा फलकावती. षटक क्रमांक फक्त दुसरा पण पहिला 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज पंकज पालनने. म्हणजे 6.50च्या गतीने 13 धावा फलकामध्ये पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आहे. इकॉनॉमिकल षटक आणि इकॉनॉमिकल षटकचं ज्वलंत उदाहरण या पूर्वार्धामध्ये या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कारण जेणेकरून आपण पाहिलं तर नाणेफेकी जिंकली होती जीत स्पोर्ट्स नेरवली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं. आमंत्रित केलं मुंब्रा बॉईज संघाला. मुंब्रा बॉईज संघाचा विचार केला तर प्रतिस्पर्धी संघ नसल्या कारणाने त्या संघाला पुढे चाल देण्यात आली आणि सेकंड राऊंडची ही पहिली मॅच त्यांची आपण पाहतोय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. कदाचित लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आपण पाहिला. पंच अंपायर सिग्नल बाय द बॉल. पहिल्या चेंडू इथे स्वेर आला आणि गोलंदाज वरुणला आपण पाहतो 3ऱ्या षटकामध्ये. धाबाधाब फलकामध्ये एकंदरीत 1 या धावसंख्येने पुढे सरकते. 14 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. नो +1 या मिळतील 2 धावा. अंपायर सिग्नल. यावेळेस खराब चेंडू आणि त्यावरती मिळते 1 धाव. फ्रीची संधी असेल. या बॉलवरती नो बॉल आणि फीट. स्ट्रायकिंगला फलंदाज देव मात्रे. संधी असेल देव मात्रेकडे. यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑफला फटका. एकच धाव मिळेल. एकापेक्षा मात्र काही नाही आहे कारण चांगली गोलंदाजी वरुणकडे.
वरुणला माहिती आहे कदाचित प्रतिस्पर्धी संघावरती मात्र अंकुश ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकण्याचं काम करतात गोलंदाज. ज्या पद्धतीने गंगाधर इंगोलेने षटक हाताळलं केवळ 8 धावांचं, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलं पंकज पालनने ज्यामध्ये 5 धावा खर्च केल्या. आणि आता आपण पाहिलं तर गोलंदाज वरुण ज्याने अद्यापपर्यंत 4 धावा खर्च केल्यात. ऑनसाइडला फटका, शतरक्षक येतात, खूप दूरचा अंतर त्याने कापला, चेंडू गादर केला आहे, उचलतील फेकतील तोपर्यंत दरम्यान कालावधी भरपूर पाहायला मिळाला आणि त्या कालावधीचा पुरेपूर वापर करत असताना 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती 19 धावा, 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. एक संघ पुढे सरकला 3ऱ्या राऊंड मध्ये आणि चालू सामन्यातील विजेता संघ कदाचित तुम्हाला 3ऱ्या राऊंड मध्ये पाहायला मिळेल. डी झोन 22च्या रूपानं 1 धाव इथे मिळेल आणि 21 धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस पुढे सरकते 20 या आकड्यावरती. कमबॅक करताना षटक देखील आपल्याला पाहायला मिळतं. वरुणचं एकही चौकार एकही षटकार अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाही. अनिकेत मोकलच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि पूर्णपणे शांतता पाहायला मिळते. यावेळी चालू मिस्टानिंग क्षेत्ररक्षक येतात, जज करतात, टेपला गेला असेल आणि संपुष्ट झाला फलंदाज सुशांत मोकलचा खेळ. फलंदाज बाद. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. धर्मवीर चषक 2022 चे पर्व आपण पाहतोय. व्यावसायिक संघ आणि व्यावसायिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अगदी खुल्या गटातून चालू असलेली स्पर्धा खुल्या गटाची आपण पाहतोय, जेणेकरून आज 8 संघ, उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला 8 संघ पाहायला मिळतील. मोठे मोठे दिग्गज खेळाडू दिग्गज संघ उद्या देखील या शहापूरच्या नगरीमध्ये पुनश्च पाहायला मिळतील. अंतिम दिवस असेल आणि त्यानंतर या स्पर्धेला मात्र निरोप दिला जाईल. धावत संघ फलकामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती असताना वरुण सर 20 धावा फलकामध्ये. षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत वरुण. स्ट्रायकिंगला देव मात्रे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतोय. समर एंड डिलिव्हरी आपण पाहिली. यावेळेस अगदी यष्टन लगत चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी कमी उंचीचा चेंडू 5च्या रडार मध्ये येत नाहीये. कदाचित आपण पाहिलं तर संपर्क देखील होऊ शकला नाहीये, जेणेकरून सातत्याने म्हटलं जातं ना, जेव्हा माणसं माणसांच्या संपर्कात येतात तेव्हा ते एक चांगलं नातं तयार होतं, परंतु जेव्हा चेंडू बॅटच्या संपर्कात येतो ना तेव्हा चांगल्या धावा सुद्धा मिळत असतात. आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. धावा फलकावरती यावेळेस अगदी स्थिर आपण पाहतोय. 20 या धावसंख्येवरती त्रिफळ अचित केलंय फलंदाज देव मात्रे. बॅक टू द पॅव्हलियन. या धावसंख्येवरती 3रा धक्का गारज झालाय. मैदानामध्ये आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना मुंब्रा बॉईज संघ पूर्णपणे बॅकवर्डवरती आपण पाहतोय, कारण कदाचित प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर सुमित ढेकले सारखा एक बाहुबली टेनिस क्रिकेट विश्वास आपण पाहतोय. अत्यंत घातक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. षटक क्रमांक 4 यावेळेस प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. गोलंदाज संतोष बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. चला सामना थोडंसं स्पीडअप करायचंय, जेणेकरून अजून एक मॅच आपल्याला या ठिकाणी कव्हर करायची आहे. शेवटचा अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला राहुल 11 शहापूर आणि चालू सामन्यातील विजेता संघ. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. धावा फलकावरती 20 धावा. अद्यापपर्यंत 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा विचार केला गंगाधर इंगोळेने 8 धावांचं षटक हाताळलं. पंकज पालनने 5 धावांचं षटक, वरुणने 7 धावांचं षटक आणि आता 4थं षटक नौका गोलंदाज. पुन्हा एकदा या 4थ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज संतोष जाधव. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रसाद पाटील आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंगला सतीश. 4थं षटक विजय जाधव थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती संतोष जाधव तयार.
पहिलाच बॉल यावेळेस लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल. पहिला चेंडू आपण पाहिला तर गुड लेंथ वरून चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. भरपूर लाईन चांगली पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी ही देखील आपण पाहतोय. इकॉनॉमिकल षटक अद्यापपर्यंत 3 षटकांमध्ये आपण पाहिलंय आणि कदाचित या षटकामध्ये देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस इथे मिस टायमिंग, उंची जास्त, लांबी आपल्याला पाहायचे. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली टिपला जाईल आणि संपुष्ट देईल फलंदाज प्रसाद पाटीलचा खेळ. अत्यंत चांगले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते, परंतु सुरुवातीला पूर्णपणे निराश केले मुंब्रा बॉईज टीमने. कारण धाबा हवा तेवढा धाबा पाहायला मिळत नाही. कारण प्रतिस्पर्धी संघ एक ताकदीचा संघ आहे, ज्याने कशिवले ब्रदर्सच्या संघाला बीट केले. तो संघ आपण पाहतोय मधुरशादमध्ये अगदी फाईट करत असताना काय गोलंदाजी लाजबाब षटक राहिले. प्रत्येक षटकामध्ये वाखाणण्या जोगे खेळ प्रत्येक गोलंदाजाचा राहिलाय. कौतुक प्रत्येक गोलंदाजाचं केलं जाईल या मॅच मध्ये. संतोष जाधव आकोटापाचा बॉल ऑन साईडला बनवलाय. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आबाक्याच्या बाहेर, चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या दिशेने. अंपायर सिग्नल, दॅट्स अ 4 रन्स मिळतात 4. हा येते चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या बऱ्याच उशिराने मात्र पुढे सरकते. कदाचित ट्रॅफिक मध्ये अडकलेली धावसंख्या तिला आता ग्रीन सिग्नल मिळतोय आणि 24 धावा फलकावती आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावती आहे संतोष जाधवचं. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार. 4था बॉल सतीश साठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने चेंडू खोदून काढलाय. डीप वरून क्षेत्ररक्षक पुढे येतात. एकच धाव इथे मिळाल. विजय जाधवकडे अॅक्युरेट फेकी पाहायला मिळते. तोपर्यंत एकच धाव आणि एकच धावेचा अवधी असताना मात्र धाव फलकावती 25. खूप कमी धावसंख्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळते. फायटिंग टोटल बनवावी लागेल या मॅच मध्ये. मोठे फटके येणे फार गरजेचं असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज हरेश सामना करेल संतोष जाधवचा. षटकातील शेवटचे अंतिम 2 बॉल. यावेळी चांगला फटका, ताकदीचा वापर, टायमिंग होईल प्रॉपर आणि चेंडू करतोय टाटा बाय बाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळतात 6. हा येतो षटकार, ए1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि 31 धावा फलकावधी. सुरुवातीला सांगितले की कदाचित धावा येणं फार गरजेचं असेल. फायटिंग टोटल जरी बनवावी लागेल या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मुंब्रा बॉईज या संघाला. शेवटचा अंतिम बॉल. संतोष जाधववरती मात्र आक्रमण केलं. एक चौकार, एक षटकार, एक सिंगल, 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. सुरुवातीला 2 चेंडू भरपूर चांगले राहिले, परंतु आता 3 चेंडूवरती 11 धावा खर्च करत असताना संतोष जाधव या गोलंदाजाला आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला हरेशने आपल्या नावाचा परिचय दिलाय. 7व्या क्रमांकावरती येऊन मात्र ठोकला पहिला षटकार. यावेळेस गती थोडीशी कमी केली आणि फसवलं मी तर म्हणेन फलंदाज हरेशला. त्रिफलाची यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 6 लागत असताना टीम मुंब्रा बॉईज संघाला फलंदाज बाद. षटक त्याचं राहिलंय 3ऱ्या षटकामध्ये. एकंदरीत धावा फलकावरती 31-31. शेवटचा स्लॉगवरचं षटक आपण पाहतोय. यावेळी सलंग कार्पेट क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू उचलतील संतोष जाधव. तोपर्यंत एकच धाव. फेकी अप्रतिम पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 32 धावा. शेवटचं अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये हाणामारी करावी लागेल बॅटिंग करत असताना मुंब्रा बॉईज संघाला.
लाईन थोडीशी खराब आहे. विजय जाधव आपण पाहतोय आणि फलंदाज होईल धावबादच्या रूपाने बाद. कदाचित वाईड बॉल, एक धाव मिळेल आणि एका फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागेल. धावबादच्या रूपानं मिळणारं सांघिक यश. यावेळेस आपण पाहतोय अजित स्पोर्ट्स नेरवली संघाला मिळणारं यश. शेवटचं अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये वाईड बॉल गोलंदाज वरुणच्या माध्यमातून पाहिला. खोलवर टप्प्याचा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील. फलंदाज बाद पकडलं यावेळेस बासमन सतीशला परतावा लागतोय आणि सुरेख धक्का लागतो यावेळेस मुंब्रा बॉयज टीमला 33 धाव संख्येवरती. धावसंख्येवरती मात्र फलंदाज बाद झालाय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय गोलंदाजी केली वाखाणण्याजोगी स्पीड या षटकात देखील आपण पाहतोय. अत्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर वाईट, त्यावरती आली विकेट आणि आता पुन्हा एकदा आपल्या खात्यामध्ये विकेट घेत असताना हा गोलंदाज वरून आपण पाहतोय. मध्ये येतात निलेश 10व्या क्रमांकावरती हा फलंदाज आणि 9व्या क्रमांकाचा अमरेशला आपण पाहतोय. नॉस्टा गेनला षटकातील काही चेंडू शिल्लक, अवघी 4 चेंडू बॅलन्स असतील. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्जात. शॉर्ट कव्हर मध्ये मात्र फील्ड केला जाईल तोपर्यंत मिळेल एक धाव आणि एका थाबेच्या मदतीने संघ हलवार पद्धतीने का होईना परंतु पुढे जाण्याचा प्रयत्न पुरेपूर करतोय. एखाद मोठा फटका कदाचित या धावसंख्येवरती थोडंसं वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम करेल, परंतु अगदी सिंगल पेक्षा मात्र काही मिळत नाहीये. कारण गोलंदाजी भरपूर चांगले पाहायला मिळते. वरुणची अद्यापर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेत आणि 4 धाबा त्याने खर्च केल्यात. त्यामध्ये एक एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली गेली आहे. 35 धाबा धाव फलकावरती. शेवटचे अंतिम 2 बॉल यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. क्रिकेटमध्ये आपण पाहिला तर सर्वात सेफ शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या माध्यमात आउट ऑफ द पार्क षटकार. निलेशच्या बाड मधून षटकार येतो आणि या षटकाराने धाव फलकामध्ये 41. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमण केले वरुणच्या शेवटच्या काही चेंडूंवरती. त्यावेळेस मागच्या तिकडा चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी डी झोन मध्ये आणि एकच धाव इथे मिळत असताना टीम मुंब्रा बॉईज संघाला धाव फलकावरती येत 42 आणि 43 धावांची गरज असेल येणाऱ्या 30 बॉल मध्ये विजयासाठी जीत स्पोर्ट्स नेरवली संघाला या उत्तरार्धामध्ये. धावांची गरज आणि जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जीत स्पोर्ट्स नेरवली हा संघ या धावा चेस करण्यासाठी उतरेल तेव्हा द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तसे या किंवा कॉमेंट्री बॉक्स मधून पनवेलचा एक दमदार आवाज मच्छिंद्र पाटील सरेला.
बहुत बहुत शुक्रिया। मैरी चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर। दर्शकों की तादाद काफी मात्रा में 8 व्यक्ति गिरी है। टीम का स्कोर है महज 41 में 42 की आवश्यकता। 43 की आवश्यकता, माफ कीजिए 42 बन चुके हैं। 43 की आवश्यकता। 43 to wins. Welcome to everyone. You are watching Dharma Trophy 2022 season 27 powered by Vijay Dada Bhagat. Welcome everyone. Very good evening to all of you present here. Now it is 12 o'clock. शार्प 12 बज चुके हैं यहाँ पर। और जो दर्शक अभी भी यूट्यूब के साथ हमसे जुड़ चुके हैं टेस्ट क्रिकेट डॉटिंग के माध्यम से, मैं मच्छिंद्र पाटिल रायगढ़ से आपका स्वागत करता हूं। वेलकम टू शाहपुर। शाहपुर की प्रतियोगिता 365 दिन हम इस प्रतियोगिता का गिन के इंतजार करते हैं। वो प्रतियोगिता हम देख पा रहे धर्मे ट्रॉफी 2022 का ये बहुत ही खूबसूरत लम्हा। विजय साधव मैदान पर आते हुए उनका साथ निभाएंगे, यानी कि बहुत ही बड़े क्रिकेटर सुमित डेकले, जिन्होंने पिछले मुकाबले में 5 गेंदों में 30 रन बनाए थे, माफ कीजिए 20 बनाए थे, 2 चौके 2 छक्के लगाए थे। और वही खिलाड़ी मैदान के ऊपर पिछले मैच में विजय यादव ने 15 रन बनाए थे, नॉट आउट पारी खेली थी, जीत की मोहर भी लगाई थी वही खिलाड़ी। 12 बज के बिल्कुल। जय, क्या बात आहे, नवचैतन्य निर्माण करत असताना राजांच्या जयंती मित्र जे इतरांसाठी झटतात त्यांची जयंती केली जाते आणि आपण आपल्या स्वतः कुटुंबासाठी झटतोय म्हणून आपली पुण्यतिथी केली जाते, लक्षात असू दे नेहमी। ना बैक टू क्रिकेट। जीत के लिए 42 रन बनाकर 43 की आवश्यकता। 5 का मुकाबला। मुंब्रा बॉयज इस मैदान के ऊपर बल्लेबाजी तो नहीं कर पाएंगे, गेंदबाजी में क्या यहाँ पर कारवा करेगी ये आने वाला समय तय कर पाएगा। पहले गेंद विजय यादव के लिए टैप किया, इस गेंद को अक्लमंदी क्रिकेट दिखाती हुए बैकवर्ड जाकर गेंद को यहां पर स्टेयर करने की कोशिश थी, लेकिन बैकवर्ड जाकर कट करने में विवश किया और डॉट गेंद की समाप्ति। मुंब्रा एक ऐसा शहर जिनकी आबादी 7 लाख से भी बढ़कर और जहां पर 32 से भी ज्यादा टीमें खेली जाती है वो है मुंब्रा। और मुंब्रा बॉयज यहां पर खेलती हुई हरीश गेंदबाजी में आती हुए। इस बीच ये गेंद आपकी बार विजय यादव को कौन रख सकता है? यह तूफान रुकाना बिल्कुल आसान नहीं है। इस तूफान को रुकाना यानी रेगिस्तान में पानी ढूंढना, इस बल्लेबाज को रुकाना यानी कि कब्रिस्तान से मुर्दा उखाड़कर उसमें जान डालना, इस बल्लेबाज को रुकाना यानी कि बंजर जमीन पर सेती उगाना। बहुत ही शानदार बल्लेबाज विजय यादव, ब्रांडेड खिलाड़ी और ब्रांडेड स्ट्रोक लगाते हुए सीधा चले के साथ शुरुआत आगाज करते हुए अपने पारी का। आपके पास फिर एक बार अखर में दिखाते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन जितनी तेजी से खिलाड़ी वहां पर पहुंच चुके थे शॉट मिड विकेट पर, लेकिन उससे अंदाज में गेंद को फील नहीं कर पाए। नतीजा आपके सामने, रिस्की सिंगल पूरे करते हुए विजय यादव। और अब मौका मिलेगा सुमित डेकले, नाला सोपारा के खिलाड़ी, कई साल क्रिकेट की दुनिया में राज किया इस खिलाड़ी ने, अभी भी उनका राज जारी है। एक ऐसे नामी खिलाड़ी जिनको आउट करना इतना आसान नहीं होता है, एक ऐसे माहिर खिलाड़ी जिनका जलवा हमेशा देखा है, जिनके बल्ले से बड़े बड़े शॉट दिखते हैं, और वही खिलाड़ी यहां पर मैदान के ऊपर। अच्छी वापसी हरीश की, तारीफ करना चाहूंगा हरीश की, छक्का लगाने के बाद जो वापसी की हरीश ने वो भी काबिल तारीफ। और जैसे विजय यादव जैसे बल्लेबाज को रुकाना इतना आसान नहीं है, लेकिन कर दिखा शानदार गेंदबाज हरीश के माध्यम से। ओ ग्रेट डिलीवरी, बहुत ही शानदार शॉट खेलने की तमन्ना थी। इस गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से खेलकर छक्का लगाने की मोहर लगाकर यहां पर अभिलाषा रखी थी बल्लेबाज सुमित डेकले ने, लेकिन उनके इरादे को बीट करती हुई शानदार हरीश की गेंद, बहुत ही शानदार गेंदबाजी हरीश की ओर से होती हुई और डॉट की समाप्ति। टीम का स्कोर 7 रन 4 गेंदों के समाप्ति की तरफ पर चल बिना किसी विकेट के नुकसान पर। आपकी बार बहुत ही शॉट, करारा शॉट, गेंदबाज सीमा पर सीधा 4 रन। That's a powerful shot from the सुमित डेकले। और 4 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, फुस्कर में इजाफा होता हुआ और टीम का स्कोर बढ़ता हुआ एसके में बताते हुए टीम का स्कोर बनता हुआ 1 और 11। 43 का लक्ष्य के टारगेट इज 43। सभी दर्शकों का मैं मच्छिंद्र पाटिल स्वागत करता हूं। कई दर्शक इस मैदान के बड़े मैच का लुत्फ उठाते हुए चाय के साथ, और वही दर्शक मैदान पर। चेंज ऑफ पेस, लेकिन इस बार मिस टाइमिंग, खिलाड़ी कोई भी मौजूद नहीं है और सुमित डेकले को मिलता हुआ यह शानदार दंदनाता चौका। 1 बार सीधा 4 रन। कितनी ताकत लगाती है बल्लेबाज हर शॉट के पीछे।
टीम का स्कोर 4 से आगे बढ़ता है। ओवर के समापन, टीम का स्कोर बनता हुआ फिर स्कोर में इजाफा। एक ओवर का खेल समाप्त हुआ। अच्छी गेंदबाजी की कोशिश की हरीश ने, अच्छी गेंदबाजी भी की लेकिन शॉट को बना दिया बल्लेबाजों ने। ओवर का खेल समाप्त हुआ। इसके में बताते हुए एक ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर है 15 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। जिस पर डेरेवली बहुत ही शानदार टीम और मुंब्रा बॉयज इनके बीच में चलता मुकाबला, लेकिन राहुल 11 शाहपुर टीम ने 2 मुकाबले जीतकर इस मुकाबले में आगे का सफर तय किया है। जो टीम यहां से जीतेगी ये उनके सामने आखिरी मुकाबला आज की टीम के लिए खेल पाएगी और वो टीम क्वालिफाई होगी ग्रैंड फिनाले के लिए। विजय दादा भगत हमारे सबके लाडले चौधरी जिनके माध्यम से प्रतियोगिता फल फूल रही है, जिनका कार्य काफी बना रहा है शाहपुर तहसील में और जिसके तहत उनको उपनगर अध्यक्ष ये बड़ी जिम्मेदारी दादा को दी गई है। दादा बहुत बहुत आपका हम अभिनंदन करते हैं। यह आपका बहुत ही बड़ा काम है, क्रिकेट हो या फिर खेल हो, खेल के बाद शैक्षणिक क्षेत्र हो या कोई भी सांस्कृतिक क्षेत्र हो, जहां पर दादा हमेशा तत्पर रहते हैं। लोक सेवा करना यह दादा का काम है और इसे बहुत ही बखूबी से दादा निभाते हुए। एक वादा हमसा विजय दादा ना बैक टू विकेट 15 रन टीम का स्कोर जीत के 43 की आवश्यकता। बॉल की शुरुआत गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ गेंदबाजी में आते हुए अमरीश, बहुत ही बड़ा नाम क्रिकेट की दुनिया का एक अमरीश पुरी, बहुत ही बड़ा नाम बॉलीवुड के शहंशाह थे और यहां पर एक अमरीश गेंदबाजी में आते हुए। नाम में क्या रखा है ऐसा शेक्सपियर हमेशा कहते हैं, लेकिन स्वयं 2 अल्फाज लिखते हैं उसके नीचे अपना खुद नाम लिखते हैं, ये भी तो बात नहीं समझ पाएंगे। चलिए मुकाबले को आगाज करें, देरी मत कीजिए क्योंकि नाम बनाइए, दुनिया में नाम चलता है और ब्रांड बनाए अपने आप को क्योंकि ब्रांड की कीमत काफी होती है। और का समापन टीम का स्कोर 15 रन। विजय यादव स्टैकन पर अनोखे अंदाज में खेलने का प्रयास करते हुए शुरुआत भी अच्छी की, उन्होंने आगाज भी अच्छा किया और पहले मुकाबले में 15 रन से बनाकर मैच को फिनिश भी किया था। देख रहे 43 का लक्ष्य। मुंब्रा बॉयज का स्कोर काफी कम है, 42 रन बनाया उन्होंने। सिक्योरिटी ठंडी में उनका बल्ला भी सिकुड़ गया चुका था, अब गेंदबाजी में क्या कुछ कर पाएंगे। अमरीश की गेंद विजय यादव के लिए और ये गेंद सीमा पार सीधा 6 रन। ताकत, तकनीक, नजाकत, हाई बैकलिप, ट्रेमेंडस पावर, वंडरफुल टाइमिंग ओवर द टॉप ऑफ द लॉन्ग ऑफ, दैट्स अ ब्यूटीफुल शॉट, दैट्स अ 6। विजय यादव बहुत ही बड़े खिलाड़ी, वैसे से बिलोंग करने वाले, पिछले कई सालों में क्रिकेट की दुनिया में राज किया इस खिलाड़ी ने और इस खिलाड़ी का जलवा हमेशा कायम रहा है। वही खिलाड़ी मैदान के विजय यादव। टीम का स्कोर 21, जीत की तरफ अपने कदम बढ़ाती हुई टीम। इस बार दूरियां बरकरार रखी, गेंद में गति इतनी थी कि पलक झपकते गेंद निकल चुकी है और बल्लेबाज को कोई यहां पर समय नहीं दिया गया। टारगेट की समाप्ति एक आपकी आप हमारी, ये बताती हुए कभी खुशी कभी गम, आप में है दम तो हम भी नहीं किसी से कम, ये बताती हुए अमरीश। शानदार गेंदबाजी, मौका सबको मिलता है और इस बार अमरीश मौके का फायदा उठाते हुए बहुत ही बढ़िया गेंदबाजी। जानते हैं इस समय विजय यादव अच्छी गेंदबाजी हो रही है तो अच्छी गेंद को सम्मान देना बहुत जरूरी है और सुमित डेकले पिछले 3 गेंदों से नॉन स्ट्राइकर पर तड़प रहे स्ट्राइक के लिए, उनको स्ट्राइक देना भी जरूरी है। ये सोच रखते हुए स्ट्राइक को मौका दिया सुमित डेकले को। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ फिस्कर में इजाफा, इसके में बताते हुए 22 रन। इसके शाहपुर के एक और शान है हमारे साथ, पिछले साल उनका बोलबाला चला था इस मैदान के ऊपर, यस्को को पूरा सर पर उठाकर दर्शकों ने घुमाया था, लेकिन समय समय की बात है यस्को की टीम इस प्रतियोगिता में ग्रामीण के माध्यम से इतना अच्छा प्रदर्शन नहीं कर पाई। हमारे मूसा की भी अच्छी टीम थी और भी सेमीफाइनल में, और गावदेवी गोटीगर इस प्रतियोगिता की चैंपियन टीम है ग्रामीण के माध्यम से। बहुत ही बड़ा शॉट, ये शॉट है, ये छक्का नहीं बल्कि अट्टा है दोस्तों, 120 मीटर का होगा कम से कम। क्रिस गेल की यादों को ताजा किया इस शॉट ने, कितनी ताकत लगाई यहां पर सुमित डेकले ने और ये गेंद सीमा पर सीधा 6 रन। कमाल की टाइमिंग, कमाल का शॉट, क्या ताकत थी। लेफ्ट ड्राइव से टाइमिंग along the high back lip over the top of the long on, that's a beautiful shot, that's a 6 करारा शॉट। टीम का स्कोर 28। बहुत ही बड़ी बल्लेबाजी, पिछले मुकाबले में 5 गेंदों में 20 रन बनाए थे, 400 का बैटिंग स्ट्राइक रन रखा था, 2 छक्के लगातार लगाए थे। आपकी बार उससे भी शानदार प्रदर्शन। अमरीश की फुल टॉस गेंद
फुल टॉस गेंद के ऊपर टूट पड़े और यहां से ये शानदार छक्का आउट ऑफ द पार्क, दैट्स अ सिक्स। क्या बल्लेबाजी, fabulous shot from the सुमित डेकले, he is on the fire। सुमित डेकले की यही विशेषता रही है, मराठी में कहा जाता है कि खाइन तर तुपाशी नहीं तो उपाशी, यानी खाना खाएंगे तो घी के साथ नहीं तो नहीं खाएंगे, यानी कि लगाएंगे चौका छक्का सिंगल नहीं बनाएंगे। मूसा भी काफी खुश है, बहुत ही शानदार बल्लेबाजी सुमित डेकले, काफी फैंस है उनके और क्यों ना उनके फैंस बने। क्या बल्लेबाजी मैदान के ऊपर, हाल ही में जो प्रतियोगिता हुई पालघर के मैदान के ऊपर, बहुत ही बड़ी प्रतियोगिता और इस प्रतियोगिता की चैंपियन टीम है ये टीम। इस बीच अगेन अमरीश ने चेंज ऑफ पेस, लेकिन टूट पड़े मैदान के ऊपर, मानो कोई जानी दुश्मनी है गेंदबाज से, उसे अंदाज में टूट पड़े मैदान पर और क्या छक्के लगा यहाँ पर। दर्शक रोमांचित, दर्शकों के चेहरे पर मासूम सी मुस्कान और पिछले 3 गेंद में 3 छक्के लगाकर सुमित डेकले ने यहाँ पर नया रिकॉर्ड अपने नाम दर्ज किया है और टीम का स्कोर बनता हुआ 40 जीत के लिए में 3 रन की आवश्यकता। सुमित डेकले की क्या बल्लेबाजी, पहले 3 गेंद में 2 चौके 1 डॉट, अंतिम 3 गेंदों में 3 छक्के और कुल मिलाकर 6 गेंदों में 26 रन बनाए। व्हाट अ फैंटास्टिक बैटिंग परफॉर्मेंस फ्रॉम द सुमित डेकले। विजय यादव भी मुस्कुरा रहे हैं और ये मुकाबला उनके पक्ष में आता हुआ। जीत के लिए 18 गेंदें और समीकरण बनेगा महज 3 रन की आवश्यकता। राहुल इलेवन शाहपुर टीम के कप्तान से मेरा अनुरोध है, इलियास पठान सर आइए टॉस के लिए, क्योंकि जीतने वाली टीम के साथ आपका टॉस किया जाएगा, जो मुकाबला आज के इस रजनी का अंतिम मुकाबला होगा। क्या बल्लेबाजी यहाँ पर आकाश, जबरदस्त बल्लेबाजी। सुमित डेकले एक ब्रांड है और ब्रांडेड शॉट लगाते हुए 6 गेंदों में 26 रन बनाए सुमित डेकले ने। विजय यादव उनका साथ ही बात हुए, विजय यादव ने अब तक 2 छक्के लगाए, 2 डॉट, 2 सिंगल, 6 गेंदों में उन्होंने भी 14 रन बनाए अपनी टीम के लिए। पटकी भी गेंद थी, विजय यादव ने क्रॉस बैट स्ट्रोक के लिए हवा में सफर खिलाड़ी वहां पर मौजूद, आसान सा कैच और पहला विकेट लौटना होगा। विजय यादव की पारी का समापन 7 गेंदों में 14 रन, 200 के बैटिंग साइड से रन बनाते हुए और लौटना होगा विजय यादव को। पहली सफलता मिलती मुंबई बॉयज को सुशांत के रूप में। सुशांत अपने यहां पर जलवे दिखाते 2 गेंदबाज नहीं कर पाए और सुशांत ने कर दिखा और लौटना होगा विजय यादव को। रेड कैप पहनते हुए हमेशा कैप को उल्टे पहनते हैं और उनकी स्टाइल भी अलग होती है, खेलने का अंदाज भी अलग होता है और यह है विजय यादव। बैक टू द पैविलियन में बल्लेबाज मैदान पर दस्तान करते हुए कौन है, संतोष यादव एक और वैसे के खिलाड़ी मैदान पर आते हुए। संतोष यादव अच्छे गेंदबाज है, अच्छे बल्लेबाज है, वनडास के रूप में आए। जीत के लिए 3 रन की आवश्यकता। इस मुकाबले को जीतना इतना आसान नहीं है मुमरा बॉयज के लिए, क्योंकि रन तो अब बन चुके हैं, पहाड़ चट्टान खड़ा कर दिए और इस समय गेंद को बैक पर जाकर क्रॉस बार स्टॉप खेल दिया, क्योंकि वहां पर मौजूद मिड विकेट में 1 ही रन बन सकता है और दूसरी की आवश्यकता भी नहीं समझ पा रहे, क्योंकि मुकाबला जीता जा सकता है। 41 रन सुमित डेकले खेल रहे, 6 गेंद में 3 छक्के 2 चौके की मदद से कुल मिलाकर 26 रन बनाए। आप जीत के लिए समीकरण बनेगा 2 रन की महज आवश्यकता। बहुत ही शानदार सफर, बहुत ही खूबसूरत सुहानी रात और सुहाना सफर धर्मी ट्रॉफी 2022। और ये मिसाइल सुमित डेकले ने खराब शॉट का सिलेक्शन किया, खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच, 7 गेंदों में 26 रन की पारी का समापन किया। विजय यादव ने 7 गेंदों में 14 रन बनाए तो सुमित डेकले ने 7 गेंद में 26 रन बनाए और उनके पारी का अंत होता हुआ। लेकिन जो अरमान थे उस अरमान को सजाए, जीत का सपना उन्हें दिखा, उस सपने में उनको साकार भी करके दिखाया। जीत के लिए 2 रन की महज आवश्यकता। अच्छी गेंदबाजी, पारी पे काबिल गेंदबाजी सुशांत की। सुशांत ने अपने 3 गेंदें फेंकी, 3 गेंद में 1 रन देकर उन्हें 2 सफलता अर्जित की है। ब्यूटीफुल बॉलिंग परफॉर्मेंस। फुल टॉस 1 ही रन बन सकता है। यहाँ पर बल्लेबाज यदि चाहते तो बड़ा शॉट खेल सकते थे, लेकिन सुरेश कदम ने सिंगल के साथ या सुरेश कदम स्ट्राइक पर आते हुए अभी बहुत ही बड़े खिलाड़ी, एक और बड़ा नाम